आता जर आपण विचार केला की आताच विचार की तिकडे एक पाण्याचं पूजन होतंय आणि इकडे एक पाण्याचं पूजन होतंय. आता खरं बघितलं तर हे पाण्याचं पूजन तिकडं आणि इकडं करायचा योग यायला नको होता. हे पूजन करावं लागतंय, हे जनतेचं दुर्दैव आहे. कारण 24-25 वर्ष झाली हा आष्टी उपसा योजना सुरू झाली आणि 25 वर्षामध्ये 30 कोटी रुपये आष्टी उपसा जलसिंचन योजनेला होतं. त्यातलं माझ्या हिशोबानं 10-12 कोटी आपल्याकडे असतील माढा तालुक्यात आणि बाकीची रक्कम मोहोळ तालुक्यात असेल. आता एवढी रक्कम दोन्हीकडल्या आमदारने आणली नाही 25 वर्षात, ही जनतेच्या दृष्टीनं तसं दुर्दैवाचीच गोष्ट आहे. जर 25 वर्ष या 10 कोटी रुपये आणायला लागत असतील आणि पुन्हा 25 वर्षानं जर पुन्हा 25 वर्षानं मी पाणी आणलंय म्हणून जर आमदारांना माझ्या आमदारांच्या मुलाला शेज पूजन करावी, तिथं फुलं द्यावी, युट्यूबला बातमी द्यावी वाटत असली तर ती जनतेचं दुर्दैव आहे. आणि त्यांना बी थोडस तर काय एक त्यांनी विचार करायला पाहिजे की आपण 25 वर्षात 10 कोटी रुपये आणायचं होतो. जर पहिल्या वर्षी 10 कोटी आणलं असतं तर ही योजना आणि ह्या योजनेवर 20 वर्ष झालं हे म्हणजे पाणी आलं असतं. शेतकऱ्याचे कुटुंब आनंदित झाले असते. त्यांच्या आम्ही अनेक भाषणात ऐकतो सगळ्याच्या घरापुढे बंगलं म्हणजे 4 चाकी गाड्या आल्या, बंगलं बांधलं. आता त्यांना एक करता आलं नाही की 24 वर्षात ह्या आष्टी उपसा जलसिंचन योजनेला एकच ठेकेदार आहे आणि त्या ठेकेदाराचा प्रपंच, त्या ठेकेदाराचं बंगलं, त्याच्या गाड्या, त्याच्यामुळे ती ठेकेदार बदलता आलं नाही तर त्यांना. आणि आज मी त्याला ती पूजन करतायत पाण्याचं, हे दुर्दैव आहे. खरं तर त्यांनी हातानं आपली घालवून घ्यायचा प्रयत्न करू नये. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर 68 कोटी रुपयाला सीना-माढा उपसा जलसिंचन योजना झाली. त्या योजनेला बी विनायक बापूचा कालावधीमध्ये ती योजनेचा नारळ शरद पवार साहेबांनी लवळच्या वडाच्या झाडाखाली फोडला होता. आता विनायक बापूची काही वर्ष गेली आणि पुन्हा 30 वर्ष गेली. 30 वर्षात अजून बी नारळ फोडावं लागतं, ते पूजनच करावं लागतं. 68 कोटीचं पुन्हा 600 कोटी गेलं आणि त्या 600 कोटीची काम कॉन्ट्रॅक्टर कुणी जरी असला तर काम करणारा माणूस एकच आहे. आता ज्या वेळेला कॅनलला पाणी वाहत आहे त्यावेळेला कॅनलचं पाणी बिन, वड्याचं पाणी बिन, ते पाझरलेलं पाणी बी तेवढंच वाहत होत. आता त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालं त्यातलं आतलं आणि त्यामुळं थोडासा पाण्यामध्ये फरक पडलाय. अजून सुद्धा पाणी येत नाही. आता 6 वेळा आमदार झालं, अजून ह्याच पाण्यावर आणि ह्याच उपसा जलसिंचन योजनेवर अजून रणजित भाईला किती वेळा आमदार करायचा त्यांचा नाद होता कोणास ठाऊक. पण ते थोडस जनतेला सहन झालं नाही, जनतेच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याने अभिजित आबाला म्हणजे बदल केला आणि अभिजित आबाला आमदार केले. आता अभिजित आबाने आम्ही जवळजवळ 15-20 वर्ष झालं त्या आरणमध्ये त्या MACBच सबस्टेशन केलं. त्यात मशिनरी बसवा म्हणत होतो, त्याची क्षमता डबल करा म्हणत होतो. 15-20 वर्षात केली नाही. आणि हे अभिजित आबाने सोलापूर जिल्ह्यातलं दुसरीकडलं सबस्टेशन जिथं बरं चाललंय तिथलं बदलून आरणला आणलं आणि काम चालू केलंय. तर त्याचं पूजन करायला रणजित भाई यायचा होता. मग काय म्हणजे आता नारळ, माझं तर म्हणणं असं आहे की सगळं अभिजित आबाने मंजूर करून आणावं आणि त्याला नारळ फोडायचं उक्त काम द्यावं. हे योग्य वाटत नाही. वस्तुस्थिती जी आहे हा म्हणजे असं कसं मला सांगा, आरणचा पालखी मार्ग आहे, आरणचा पालखी मार्ग मंजूर झाला, त्यांनीच काम घेतलं होतं रमेश मालकाने. आता त्याच्यावर दादाचा आमदार होते म्हणजे 24 वर्ष झालं. त्या पालखी मार्गावर एक कॉन्क्रीटचं कॅनलचं स्ट्रक्चर उभं आहे भांगी वस्ती पैसे, डोंगरे वस्ती भांगी वस्तीच्या तिथं. मला सांगा इतक्या दिवस झालं ते बांधलं कॉन्ट्रॅक्टरनं आणि असंच 15-20 वर्ष झालं पडून आहे. आता सांगते ती पुन्हा त्याचं पाडायचं टेंडर करायचंय. ही 10 कोटी आणला असतं तर ती बांधायची गरज नव्हती. पाणी पलीकडे गेलं असतं. गिड्डेवाडी, सुरवे, बैरागवाडी, आता ही किती ढेकळेवाडी असेल, हे नादी लावून किती दिवस अजून घालवायचं होतं वेळ कोणाच ठाऊक. मला ती शनी नारळ फोडला की मला ती सोपन साहेबाचं भाषण आठवतं. कंधारनं पाणी बार्शीला आणायचं, एका 25 कंधार नावावर निवडून आलं म्हणले
दुसऱ्या पंचवार्षिकला लोकांना काय वाटायचं कंदाहार म्हणजे पाकिस्तानातलं कंदाहार आणि तिथनं पाणी सोपं साहेब आणायला लागले तर म्हणून लोक निवडून देत होती. तसं ह्याच योजनेवर किती कालावधी अजून निवडून यायचा नाद होता त्यांचा कोणाचा. महत्वाचा मुद्दा या निमित्तानं असा आहे की ही योजना पूर्ण करण्याच्या पाठीमागे दोन्ही आमदार म्हणजे आता अद्याप पूर्ण झालेलीच नाही, दोन्ही आमदार जबाबदार आहेत. दोन्ही आमदार असं जबाबदार म्हणता येत नाही. पहिला आमदार 100% जबाबदार म्हणावं लागेल. आता दुसऱ्या आमदारांचा कालावधी किती गेलेला आहे. अजून जर 5 वर्ष ह्या आमदारांची म्हणजे अभिजिताबाजी 5 वर्ष पूर्ण गेलंय आणि दुसऱ्या टर्मला उभा राहून अजून ह्याच काम अपुरं राहिलंय म्हणलं तर ते ह्या आमदारांच्या दृष्टीनं दोन्ही आमदार म्हणजे मोहोळ आणि माढा म्हणतोय मी. मोहोळ आणि माढा पाठीमागचे मोहोळ माडाचं जर म्हणलं आता कसं तिकडं राजन मालक कारभारी इकडं दादा कामदारी म्हणजे दादा इकडं आमदार त्यांना 30 कोटी रुपये आणणं झालं नाही. तसं बघितलं तर साखर कारखानावाला ह्या दोघांनी घरच्या पैशाने सुद्धा योजना पूर्ण केली ती. इतकी मोठी माणसं आहे ती पण तरी सुद्धा ही का करत नाही ती ना करायचं ही एक मोठं कोड आहे. आणि त्या खर तर ती म्हणूनच लोकांनी तिकडला बी आमदार बदलला आणि हिकडला बी आमदार बदललाय. याचं कारणीभूत आहे की लोकांच्या लक्षात आलं की ही आपल्याला नादी लावते ती म्हणून हे झालं. कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसट मोडणे.